नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर सांगली पूरमुक्तीसाठी ऍक्शन प्लॅन. MRDP प्रकल्पात एकही त्रुटी नको. आमदार राजेश क्षीरसागर यांचे कडक निर्देश. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दरवर्षी बसणारा पुराचा फटका आता कायमचा दूर करण्यासाठी राज्य सरकार सरसावले आहे. MRDP प्रकल्पाचा आढावा कोल्हापुरात घेण्यात आला असे स्पष्ट निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या शहरांना महापुराचा सर्वाधिक फटका बसतो. ही तीव्रता कमी करण्यासाठी MRDP प्रकल्पाअंतर्गत उपाययोजना केल्या जात आहेत. या बैठकीला कोल्हापूरच्या महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, सांगलीच्या आयुक्त सत्यम कांती आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की केवळ मुख्य नद्याच नव्हे तर शहरातील दुय्यम आणि तृतीय स्तरावरील नाल्यांचाही पूर नियंत्रणासाठी गांभीर्याने विचार व्हावा. नदीचं पाणी शहरात शिरू नये यासाठी जलसंपदा विभागाने तिन्ही महापालिकांशी समन्वय साधावा अशा सूचना त्यांनी दिल्या. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पूर नियंत्रणच नाही तर शहरामधील मोठ्या नाल्यांच्या परिसराचे सुशोभीकरण आणि तिथे विरंगुळा केंद्र उभारण्यावरही भर दिला जाणार आहे. यासाठी मित्रा संस्थेमार्फत आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी PPTच्या माध्यमातून पुरावे बाधित होणाऱ्या नागरी वस्त्यांची माहिती सादर केली.